तुला असं वाटतं का की महाराष्ट्रात आता इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी भाषिक राजकारण होतंय, हो जातंय? करतात लोक, हो करतात. तर लोकांच्या मनावर कुठेतरी ते दडपण आहे की मी मराठी नाही बोललो तर मग मला हे लोक मारतील किंवा काही जे आहे सध्या. फक्त जर जर ती तुमची कर्मभूमी आहे तर तुम्ही स्वतःहून ती भाषा शिकालच. त्यामुळे तुम्ही लोकांवरती प्रेशर नाही आणू शकत की मराठीच आता बोलच तू मराठी. जो ज्याला मनापासून वाटतं तो बोलतो सुद्धा. जे लोक इकडे आहेत 20-30 वर्ष राहत आहेत, त्यांच्या आईवडिलांनी इकडे बिझनेस चालू केलेला आहे किंवा आधीपासून आहेत इकडे, जे मराठी नसूनसुद्धा मुंबईमध्ये जन्माला आलेले आहेत, ते मराठी स्वतःहून शिकतात. त्यांना सांगायची गरज नाही लागत. आणि मग जेव्हा तुम्ही त्यांना भांडणामध्ये हा विषय काढाल की मराठीत बोल, मग तेव्हा ते त्याला लागणार की अरे मी पण या भूमीला काहीतरी दिलेलं आहे ना, मी सुद्धा इथे काम केलं आहे, तर माझ्यामुळे सुद्धा इकडे काहीतरी झालेलं आहे. तर आणि तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांना नाही बोलू शकणार आहे